संगती प्राप्त होण्याकरता किंवा संगती मिळण्याकरता मनाची वृत्ती बुद्धीला वापरता देऊ आपली दृष्टी जर जागृत असेल, सात्विक वृत्तीला जर पाहण्याच्या दृष्टीची तत्पर असेल तर माऊली आहे नाही का? आपल्या मंडपात माऊली नाही, माऊली नाही का? साक्षात माऊली आहे. फक्त आपली पाहण्याची दृष्टीची जागृत पाहिजे. वृत्तीशी जर आपली सावध असेल, निवृत्तीचा धडा पाठ नको करायला. निवृत्त होण्याकरता वैकरी सुशुद्धी तुझ्या तिन्ही अवस्थेत एकीकरण करणे म्हणजे नाभिकांश वचनाचे का मुलीच्या देवापासून मग पुढे म्हणे आत्म्याला जाऊ विचारायच्या स्वामीला हा अक्षरशः जगाचा पांडुरंगचा ब्रह्म परमात्मा आज मी ब्रह्म पाहिले, आज मी ब्रह्म पाहिले हे ब्रह्म. आणि ह्या ब्रह्माचा संग ज्याला परिपूर्ण प्राप्त झाला गोपिकांच्या अवस्थेत येतो का तुझं सपन म्हणून संप्रदाय सामान्य आहे का? संप्रदाय सामान्य आहे का? संप्रदायाचा तत्वनिष्ठ भाव ज्याला कळला ना तो अवघाची सुरू झाला.
वेदाचा अर्थ तुम्हाला कळत नाही. त्या तुकोबाराने चिडून सांगितलं, वेदाचा तो अर्थ सांग. झाली आमची निश्चिंती. का हो महात्मा, तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्याच्या संगीत तुम्ही निश्चिंत झाला हो, यात काही संशय नाही. निश्चिंत झालो. निश्चिंत होण्याकरता तुम्हाला सुद्धा कोणाचा आधार पाहिजे. तो आधार परिपूर्ण तुम्ही जिवंतपणा प्राप्त नाही केला. गुरु आणि सद्गुरूची ख्याती फार वेगळी आहे. गुरु आणि सद्गुरूची व्याख्या फार वेगळी आहे. गुरु आणि सद्गुरू जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त झाला, तुम्ही जीवनमुक्त झाला. गुरुला रस्ता दाखवतो, सद्गुरूला मुक्कामाला पोहोचतो. गुरु आणि सद्गुरूचा पूर्ण भाव करून घेण्याकरता त्याची साधन वृत्तीचा ग्रुप पाहिजे. अपने मगन में अपने मस्ती में म्हणजे त्याला परिपूर्ण आंतरिक भावाचा जागरूक होऊन प्रफुल्लतेचा भावना आणि परिपूर्ण त्याच्या करता उदास असणे म्हणजे ही वृत्ती वेगळी म्हणजे ज्याच्या जीवाला जेव्हा सद्विचाराच्या परिपक्वतेकडे जाण्याची ज्यावेळेस वृत्ती जागृत होते, मनस्थिती जागृत होते, मनोभाव त्याचा ज्यावेळेस जागृत होते, उन्हाळ्या मानते की खरोखर तो म्हणजे व्हावा, तो म्हणजे व्हावा, तो म्हणजे व्हावा असा भाव त्याचा जागृत होते. तो समजा साधकाची वृत्ती जागृत झाली आणि त्या साधकाच्या वृत्तीमध्ये तो परमपिता परमात्मा प्रगट होते. जसं एक लोखंड आहे, भंगलेलं लोखंड आहे, जमलेलं लोखंड आहे, किंवा कोणाला जमलेलं भंगलेलं, त्याच्या पुढे मार्केटात बरोबर असू द्या लोखंड कोला न्यू ब्रँड असू द्या किंवा जमलं भंगलेलं असू द्या आणि त्याच्या पुढे लोक चिन्मकाला न्या. लोक चिन्मकाला कधीच द्वेष केला नाही, म्हणा तिथंच सांगता नाही काय हे जमलं भंगा गेलं चिपकाव नाही बा आणि नवीन मार्केटात गेलं चिपकाव असा कधी भेद दिसला का तुम्हाला? लोखंडाचा असो का कुणाचा असो, लोक चिन्मकाचा संपर्क असा, लोक चिन्मकाचा स्वभाव आहे की तो माझा हा असं का तो माझा बाबा, तो माझा झाला म्हणजे समजून हा एक चिपकल्यानंतर तो सोडायला सुद्धा त्रास होतो. कसं साधकाची वृत्ती जागृत असणे, तत्पर असणे आणि साधू संतांच्या संगतीत जाऊन त्या वेदाचा किंवा त्या संतांचा, त्या संगतीचा किंवा ज्ञानोबराच्या गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा किंवा काचेचा जो कोणी असा अनुभव घेऊन तो हृदयाच्या असा चिपकून ठेवेल, तो असा हृदयाशी चिपकून ठेवेल म्हणजे हृदयरूपी सिंहासनी परमपिता परमात्मा विराजित आहे. फक्त त्याचा परिचय करून घेण्याकरता कारण हे मधुरूपी शरीर आहे. या मधुरूपी शरीरामध्ये गोकुळ नावाचा देश आहे आणि या गोकुळ नावाच्या देशामध्ये तो हृदयरूपी सिंहासनी